सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। ठाण्यात नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा आणि ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळीच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य। बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली। सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही हे तपासण्याचे निर्देशही दिले। बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत 2 मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना घडू नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय करण्यास सांगितले। ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना केली। याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे। विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांनी तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असंही मुख्यमंत्री म्हणाले। सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी। जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं। बदलापूर येथील घटनेतील आरोपी मिळाला तर त्याला रस्त्यातच ठेचा, यासाठी कायदा हातात घेतला तरी चालेल असं प्रतिपादन शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं। बदलापूर येथील घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे, कायदा गेला उडत असंही ते म्हणाले। सरकार कारवाई करेल, मात्र एक निर्णय घेण्याची गरज आहे। महिलेवर अत्याचार होत असेल तर जरब बसला पाहिजे। आता सहनशीलतेचा अंत झाला पाहिजे। या घटनेला कुणी राजकारण करू नका, मात्र यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। नराधमाला ठेचायची वेळ आली तर सुरुवात आमच्यापासून होईल। आरोपी भेटला तर त्याला रस्त्यातच ठेचा, यासाठी कायदा हातात घेतला तरी चालेल। सरकार काम करत आहे। लिंगपिसाट लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याची हयगय केली जाणार नाही। अशा लोकांना पायबंद घातला पाहिजे। पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे। यांना आज मोकळं सोडलं तर महाराष्ट्रात अशांतता निर्माण होईल असा इशारा त्यांनी दिला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास ठाणे महापालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण ठाण्यातील कोळी बांधवांसमवेत उत्साहात साजरा झाला. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते. कळवा खार्टन रोड इथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचं विधिवत पूजन केलं. तसंच समुद्राला अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचं पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोळी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कळवा विसर्जन घाट इथे पालखीची मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कळवा खाडी इथे अर्पण करण्यात आला. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण. दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीस सुरुवात करतात. दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. याबद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले. यावेळी पारंपरिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहिणींची सुरक्षा आणि त्यांना सक्षम करणे, आत्मनिर्भर करणे हे आमचं काम आहे. शासनाच्या विविध योजनांचा जनतेला फायदा होत आहे. आता एकनाथ शिंदे यांची जबाबदारी वाढली आहे. आमच्या बहिणींची सुरक्षा आणि त्यांना सक्षम करणे, आत्मनिर्भर करणे हे आमचं काम आहे. ठाण्यातील आनंदाश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी हजारो महिलांनी त्यांना राखी बांधून हा सण साजरा केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी जमा होतील असं आपण सांगितलं होतं. त्यानंतर राज्यातील 1,04,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाल्यामुळे यंदा हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचं हे 15वं वर्ष होतं. या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधव एक आहेत असा संदेश देण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसंच ठाणेकर बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये महागडा मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणच्या मेट्रो मॉलमधील एका शोरूममधून डिस्प्लेसाठी ठेवलेला महागडा मोबाईल चोरीला गेला होता. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. यामध्ये एक तरुण आणि तरुणीचा समावेश होता. हे दोघेही मोबाईल चोरी करून मुंबईला निघून गेले होते. कल्याणमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरापर्यंत सीसीटीव्हीद्वारे पोलीस पोहोचले आणि अखेर पोलिसांनी दोघांना अटक केली. सागर साहू आणि प्रियांका मेनन यांच्याकडून चोरीला गेलेला मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केला अशी माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाचा 57वा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय इथे साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने आयोजित केलेल्या 57व्या आंतरविभागीय युवक महोत्सवाचा 4था आणि ठाणे मध्यवर्ती क्षेत्र साहित्यिक आणि ललित कला स्पर्धा शारदा एज्युकेशन सोसायटी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय इथे डॉक्टर सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर रुपेश ध्रुवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेत 40हून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या दिवसभर चाललेल्या स्पर्धेत 6 साहित्यिक आणि 7 ललित कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन केलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन शारदा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक संयोजक निलेश सावे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कलात्मक कामगिरीचं कौतुक केलं. कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभात महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर रुपेश ध्रुवंशी यांनी 28 विजेत्या विद्यार्थ्यांना विभागीय फेरीत पात्र ठरल्याचं पत्र देऊन पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. शारदा एज्युकेशन सोसायटी आणि आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या रोटरॅक्ट क्लब आणि एनसीसी कॅडेट्स यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी ठाण्यातील आनंद दिघे जिद्द स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शिका प्राध्यापिका लीना रासकर आणि धनश्री यांच्या समवेत हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी रोटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी आणि एनसीसीच्या मुली यांनी या रुग्णांच्या हातावर राखी बांधून औक्षण करून समाजातील बांधिलकी व्यक्त केली. ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळीच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. नवी मुंबईतील APMC बाजारात चणा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळ महागल्याने गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलं आहे. गेल्या महिन्यात 70 ते 80 रुपये किलोने विकली जाणारी चणा डाळ आता 100 ते 110 रुपये किलोने विकली जात आहे. अचानक आवक घटल्याने चणा डाळीच्या दरावर परिणाम झाला आहे. तसंच दर वाढल्याने ग्राहक नाराज झाले असून त्यांचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे. चा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा. ठाण्यात नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. आणि ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळीच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.